हॅलो, बोला. हॅपी बर्थडे. थँक्यू. आभारी आभारी. काय खाताय, काय पिताय? या आमच्याकडे, आमच्याकडे या. चोपनवर शिवाय का म्हणा, चोपनवर शिवाय गो म्हणतो मी. मग कसं याद राहील माझ्या इथला पुढे. शुभेच्छा तुम्हाला. आभारी आभारी आभारी. पाहिलं व्हॉट्सअपला. हॅपी बर्थडे काका. थँक्यू बेटा. कशी तब्येत तुमची? तब्येत नरम गरम आहे आता, वय जास्त आहे. ते फोटोसाठी गेलं ना, तो फोटो काढायला हॅपी बर्थडे. आजचा दिवस स्पेशल तर आहे पण याच्याबद्दल काही प्लॅनिंग झाली नाही अजून. सकाळी सकाळी मम्मी आणि पप्पा मंदिरात गेलेत आणि त्याच्यानंतर ऑफिसला जाणार आहेत. आता संध्याकाळी ते आल्यावरतीच कळेल की काही करायचं आहे की नाही. तसं माझे आजोबा म्हणजे मम्मीचे पप्पा तर आले आहेत पुण्यामध्ये, आणि आजी म्हणजे मम्मीची जाई ती सुद्धा आलेली आहे. सो प्रॉबेबली संध्याकाळी एका रेस्टॉरंटमध्ये वगैरे जाऊ. तेवढंच आजचा प्लॅन असेल, त्याच्यापैकी जास्ती काही करणार नाही. पण हे छोटे छोटे मोमेंटसुद्धा खूप गरजेचे असतात. तुझ्याकडे आता मला काय नाही, बाहेर घर. माझ्या घरी येणार ना. तर शेवटी प्लॅन असा फायनलाइज झाला की बाबा आजी मामाची इकडनं खाली उतरून परत इकडं वरती चढून येऊ नाही शकत कारण तिचे गुडघे दुखतात. तो मी असं सजेस्ट केलं की आपण इकडनं पावभाजी बनवू आणि तिकडे घेऊन जाऊ. पण आईने त्याच्यापेक्षा एक चांगली आयडिया सजेस्ट केली आणि त्याच्यामध्ये पप्पांचा पण हातभार होता. पप्पा म्हटले की आपण एक काम करू, इकडनं भाजीपाला घेऊ, रॉ मटेरियल सगळं, आणि मामाकडे जाऊन तिकडं कुकिंग करू. म्हणजे की जेणेकरून तिकडं आजीला पण भेटता येईल, बाबांना पण भेटता येईल आणि पप्पांचा बड्डेसुद्धा सेलिब्रेट होईल. तर आता मम्मी आणि पप्पा गेलेत, अर्धा पाऊण तासानंतर फोन करतील सगळं स्वयंपाक वगैरे तयार झालं की. त्याच्यानंतर राजाने मी इकडनं केक घेऊन मामाकडे जाऊ. हो, आता पोचलंय मामाकडे केक घेऊन. Happy birthday to